होतं की मॅनहोलवरती तातडीनं झापं लावली जातील, जाळ्या लावल्या जातील, झाकडं लावली जातील। या गोष्टीला आता आठवडा उलटून गेला आणि आठवड्याभरानंतर सुद्धा मॅनहोल उघडं होतं आणि त्यामध्ये पडून एका मुंबईकराचा, एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे। या मृत्यूला जबाबदार कोण हा प्रश्न आता उपस्थित होतोय। जसं पालिकेच्या वतीनं सांगितलं जाते की ठेकेदाराला तिथे कोणतंही काम करण्याची परवानगी नव्हती, मग मॅनहोल का उघडं होतं असा सवाल उपस्थित होतोय। काय नेमकं चाललंय महापालिकेत? मागच्या वर्षी हेच झालेलं हायकोर्टाने आयुक्तांना बोलून घेतला होता की मुंबईमध्ये जेवढे मॅनहोल्स आणि खड्ड्याचे ढक्कन लावून घ्या। तुम्हाला माहित असेल पहिल्याच दिवशी ज्या टायमाला महापौर मॅडम दौरा करत होते त्यांचा अधिकारी त्यांच्या समोर खड्ड्यात पडला, तरी सुद्धा यांची झोप जात नाही। आज 3 दिवस 3 लोकांचे मृत्यू पावले, एक लहान मुलगा एक गेला, आज तो अन्सारी म्हणून एक गेला। म्हणजे लोकांचा जीव जात आहे आणि आपण फक्त बघत राहायचं। ज्यांना हजारो कोट्या रुपयांचा तुम्ही नाले सफाईचा, छोटा नाला, बडा नाला, रिव्हर सफाईचा कॉन्ट्रॅक्ट दिले, त्यांच्यावरती कारवाई नको का? ज्या अधिकारीची जबाबदारी होती की त्यांनी नाला सफाई व्यवस्थित करणं, त्यांना जबाबदार धरायचं नाही का? ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही झाडं छाटण्यासाठी हजारो रुपये दिलेले आहेत, त्यांनी झाडं कापली नाही, फांद्या पडत आहेत, त्यांच्यावरती कारवाई नको का? तुम्ही फक्त चॅनलमध्ये येऊन हाला तोडा त्याला तोडा हेच सगळं चालू आहे। मुंबईकरांची पडली नाही, टॅक्सपेयरांची पडली नाही, लोकांच्या जीवाशी खेळायचं काम हा सरकार करत आहे। सर, दुसरीकडे आपण पाहिलं तर या घटनेमध्ये, या घटनेनंतर प्रामुख्याने जर पाहिलं तर कुठेतरी जो पारदर्शक कारभाराचा ज्या हवाला केला जात होता त्याबद्दल काय सांगणार? खरंच पारदर्शकता चालू आहे का? झाली ना, एकदम फर्स्ट क्लास ना। 25 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीचा महापौर बसलाय, त्यांनी सांगितलं होतं की आमचा महापौर आला तर एकदम ट्रान्सपरन्सीने काम होणार, आम्ही लोकांना दाखवून देऊ की कामं कुठल्या पद्धतीने झालं पाहिजे। 1 महिना आधीपासून सगळेच नेते चालू होते, नाले सफाईचा दौरा चालू आहे, महापौरांचा दौरा चालू आहे, स्टँडिंग कमिटीचा दौरा चालू आहे, आमदारांचा चालू आहे, खासदारांचा चालू आहे। सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये पाणी भरलेलं आहे। आता हे कोणी बोलू शकत नाही, पण हिंमत नाही। एका कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई नाही, एका अधिकारीवरती कारवाई नाही, का कुठल्या बेसिसवरती करणार? खरं तर हे दौरे झाले त्यात पण मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडलेल्या, मानपानाचं नाटक झालं होतं, सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेली आम्हाला पाहायला मिळते। महापौर वेगळा दौरा करतायत, उपमहापौर वेगळे दौरे करतायत। पैसे टॅक्सपेयरचे आणि श्रेय कोण घेणार? कुठला पक्ष श्रेय घेणार? सरकारमध्ये बसली हे 3 सरकारची जे प्रतिनिधी आहेत, सगळे लोकांचा दौरा चालू होता की एकदम आम्ही सगळं एकदम जादूची छडी करून टाकूया। पहिल्या दिवशी पहिल्या तासामध्ये मुंबई बुडून गेली, मुंबईत स्कूल बंद झाले, ट्रॅफिक बंद झाली, रिक्षा, टॅक्सी, लोक जे कामाला गेले तर ते ऑफिसमध्ये झोपावं लागलं। अशी परिस्थिती पहिल्यांदा 25 वर्षामध्ये या मुंबईत झाली। शेवटचा प्रश्न माझा हा आहे की डॉक्टर दीपक यांच्या मृत्यूनंतर ही दुसरी घटना आहे मॅनहोलमध्ये पडून, म्हणजे माणूस पडून मृत्यू होण्याची। या घटनेची सखोल चौकशी व्हावी, दोषींवरती कारवाई व्हावी, या संदर्भात आपण सभागृहात काय प्रश्न उपस्थित करा? तर ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सांगितलं होता त्या कंत्राटदार, त्या विभागाचा ज्याची जबाबदारी होती ढक्कन लावून घ्यायचं, ज्याची जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याची जबाबदारी होती, त्याच्यावरती कारवाई झाली, अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे। आणि ज्यांच्यामुळे यांचा जीव गेलाय, ज्याचा जीव गेला त्याच्या घराला मदत झाली पाहिजे, कारण कमीत कमी आर्थिक मदत दिली तर त्यांचं। तर सीसीटीव्ही फुटेज त्या घटनेचं समोर आलेलं आहे, ज्यावेळी असलम शेख नावाचा